बाळासाहेब थोरात संगमनेरचे हे केवळ आपल्या महाराष्ट्राचेच नेते नाही तर संपूर्ण भारताच्या पातळीवरचे काँग्रेसचे एक मोठे नेते आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्यावर जे उमेदवार निवडायची ती जबाबदारी नाना पटोले यांच्याकडून काढून बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली होती. आता आज जे आपले राहुल गांधी आहे, त्यांनी ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचं सांगितलेलं आहे. परंतु जे साधारण त्यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये 40 लाख बोगस मतदान करण्यात आलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी, त्यात पद्धतीचं केलं आहे. आता इथे तुम्ही म्हणाल की निवडणुका होऊन गेल्या, मंत्री झाले, सर्व काय झाले, तर ह्या शेळ्याकडे लावूत आणण्याचा काय उपयोग? हे ठीक आहे, परंतु त्यामधून बोध घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला ही निवडणूक पूर्णपणे तुम्ही हा व्हिडिओ बघा, मग त्यामधून समजेल की समजा जुने मुद्दे उकरून काढायचं त्याचा काही त्याच्यामध्ये स्वारस्य नसतं. परंतु तो मुद्दा जो एक गाडलेला आहे, त्याचा खून झाला की त्याला कोणी विष देऊन पाजलं किंवा तो तो त्यामध्ये कसा काय मेला हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मग कधी-कधी हे जुने मुद्देसुद्धा उकरून काढल्यानंतर बोलू लागतात. कारण आता हे काय झालं हे आपल्या राहुल गांधींनी आता सांगितलेलं आहे. कारण राहुल गांधीच्या जवळचेच अगदी हे बाळासाहेब थोरात हे आहेत. आता एक लक्षात घ्या, एक निवडणुकीचे काही भाग जे बघितलेत आपण, आजपासून जेव्हा निवडणुकीला सुरुवात झाली मतमोजणीला, त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये एक सर्वसाधारण 50% हे नवीन खताळसाहेब चालले आणि हे आपले बाळासाहेब हे 50%च्या कमी चालले. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. ते मी प्रत्येक तुम्हाला गटावारीत एक सांगणार आहे. तर प्रथमतः जिल्हा परिषद आपल्या गटामध्ये जर आपण म्हटलं तर समनापूर गटामध्ये समनापूर, सुकेवाडी, कुरण, पोखरी, हवेली, खांजापूर, मालदार, पारेगाव, पळसखेड, पिंपळ, करळ, सोनेवाडी, पारेगाव खुर्द, सोनोशी, निमोज, नान्नज, दुमाला या गटामध्ये बाळासाहेबांचंच पूर्ण वर्चस्व होतं. म्हणजे अगदी हे सांगितलं, कमीत कमी येथे 60%वर बाळासाहेब चालायला पाहिजे होते. परंतु वस्तुस्थिती अशी झाली की यामध्ये फक्त आपल्याला एक 40%वरच हे बाळासाहेब चाललेले आहेत. त्यानंतर दुसरा त्यांचा जवळचा महत्त्वाचा गट होता तळेगाव. तर तळेगावमध्ये ते आपले आरामपूर, आजमपूर, जुनेगाव, हासनाबाद, शिवापूर, चिंचोली, गुरव, कासारं, लोहारं, देवकवठ, वडझरी, बुद्रुक, काकडवाडी, वडझरी, खुर्द, तिगाव आणि कोकणगाव, मनवली, कवठे, कमळेश्वर, निळवंड, पोंची, करुले, मिरपूर, मेंढवण येथे हे आपले बाळासाहेब कमीत कमी 80%ने चालायला पाहिजे होते. परंतु या ठिकाणी ते 40 ते 45%नीच चाललेले आहेत या निवडणुकीमध्ये. हे कसं काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो नंतर, पण प्रत्यक्षात ते ऐकून घ्या. नंतर संगमनेर जे खुर्द गट होता, संगमनेर खुर्दमध्ये वैदवाडी, निमज, हिवरगाव, पावसा, खांडगाव, झोळं, वडगाव पान, कोलेवाडी, रायतेवाडी, देवगाव, रायतं, वाघापूर, माळेगाव, हवेली, निंबाळं, निमगाव, टेंबी, शिरापूर वगैरे या भागामध्ये देखील बाळासाहेब 70च्या पुढं चालायला पाहिजे होते कमीत कमी, आणि चालले असते ते. पण नेमकं काय झालं ते तुम्हाला एक संदर्भामध्ये सांगायलाच म्हणजे जे प्रकार घडलेला आहे तो आता आपण शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे नेमकं घडलं काय ते. तर हा जो संगमनेर खुर्द गट आहे इथे अशाच प्रकारची मतदान. नंतर एक महत्त्वाचा गट म्हणजे जोरवे गट. आता या जोरवे गटामध्ये जोरव येतं, कनोली येतं, रहीमपूर येतं, जाकुरी येते, खराडी येते, ओझर खुर्द येतं, कनकापूर येतं, पानोडी, शिपलापूर, कोळवाड, शेडगाव, मालुंज, ओझर, हांगेवाडी आणि आंबोरे हा एक गट यामध्ये आहे. आता या गटामध्ये एक साधारण जरी पाहिलं तरी बाळासाहेब 80% चालायला पाहिजे होते. कारण याच्यामधलं महत्त्वाचं असं की या भागामध्ये आपले जे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आहेत, त्यांनी या गटाला खूप मोठी मदत केलेली आहे इलेक्शन काळामध्ये आणि बाळासाहेब थोरातांनी त्यांना मदत केलेली होती. पण जर समजा तुम्ही म्हटले येथे एक सभा झाली होती आपली विखे पाटलाची
सुजय विखे. तर त्यांच्या सभेमुळे वातावरण बदललं का? तसं काय वातावरण वगैरे काही बदललं नव्हतं. लोक ते हसण्यावरच ती सभा नेत होते. हेही तुम्ही लक्षात ठेवलेलं पाहिजे या भागामध्ये. त्यानंतर आश्वी बुद्रुक जो हा गट आहे, याच्यामध्ये आश्वी बुद्रुक, निमगाव जाळी, चिंचपूर, उमरी, सादतपूर, उमरी बाळापूर, सादतपूर, औरंगपूर, आश्वी खुर्द, पिंपरी लोकी, आजमपूर, खळी, दाड खुर्द, चनेगाव, झरेकाठी, प्रतापूर. तर हे जे भाग आहेत यामध्ये जर समजा हे विखेंचा प्रभाव जरी असला तरी येथे 50% 50%च जास्त कमीत कमी काही झालं तरी बाळासाहेब ह्या गटामध्ये चालायचं असते हा 100%. एक बघा 50%च्या खाली बाळासाहेब कोणत्याही गटामध्ये चालत नाहीयेत. तर आता त्यानंतर ही घुलेवाडी गट. आता घुलेवाडी गटामध्ये गुंजाळवाडी, घुलेवाडी, वेलाळ, सायखिंडी, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ, वडगाव, लांडगा, चिखली, पिंपळगाव, कुंजिरा, मंगळापूर, कवठे धांदरफळ, सांगवी, राजापूर, जवळकडलं, कासारदुमाला, चिकणी आणि निमगाव, भाजपूर. यामध्ये बाळासाहेब हे 90% चालले असते. परंतु मध्यंतरी त्या वसंतरावनी एक तिथं सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक आपल्या ताई संदर्भामध्ये फार वेगळ्या पद्धतीने हे वसंतराव बोलले आणि त्यामुळं एक थोडंसं वातावरण झालं आणि एकंदरीत त्यावेळेस मतदानसुद्धा हे बाळासाहेबांच्या बाजूनच फिरलेलं होतं संपूर्ण. म्हणून कारण हे जे लोक आहेत हे अशा पद्धतीचं वागतात. तर त्याबद्दल देखील तेथे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या सभेविषयी लोकांमध्ये नाराजी होती आणि त्या सभेला आमचे लोक पण हजर होते. त्यांनी ते बघितलं. तर हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, तर इथे 80% ते 90% बाळासाहेब थोरात हे चाललेले असते. हा एक महत्त्वाचा भाग. बरं. त्यानंतर चन्नापुरी गट येतो. या चंद्रापुरी गटामध्ये चन्नापुरी, गाभणवाडी, पिंपळगाव देपा म्हणजे त्याच्यामध्ये खंडरायवाडी, मोदळवाडी, सावरगाव तळ, डोळासनं, पोखरी बाळेश्वर, कर्जुले खुर्द, पिंपळगाव, माथा, शिरसगाव, दुपे, पेमगिरी, मिर्झापूर, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, नांदुरी दुमाला, धांदरफळ खुर्द आणि सावरतोळ, मेंगाळवाडी ही आणि ती गोडशेवाडी. तर हे येथे बाळासाहेब 70%, 100% चालायला पाहिजेत. परंतु काय चमत्कार झाला ते काही समजत नाहीये आणि बाळासाहेब येथे परत 40-45 मागच राहिले. म्हणजे मतदानामध्ये त्यांना पुढं जायला काय हे मिळालंच नाही. म्हणजे हा एक प्रकार झाला. हे चमत्कार कसे घडत गेले? काय प्रकार म्हणजे हे बोगस मतदान झालं, की आता हे 40% 4,00,000 40,00,000 आपले हे जे महाराष्ट्रामध्ये 40,00,000 बोगस मतदान झालं, असे जे राहुल गांधी म्हणतात, त्याचाही काही प्रत्यय इथे आलेला आहे का काय हे काही समजायला काही मार्ग नाही. बरं आता त्यानंतर हा पुढचा एक गट आपण एक बघू. पुढचा म्हणजे बोटा भागामध्ये. तर गटामध्ये हे बाळासाहेबांना कमीत कमी 80च्या पुढेच मतदान यायला पाहिजे इथं. कारण बोटा, माळवाडी, केळेवाडी, अकलापूर, आवाळवाडी, शेळकेवाडी, एलखोपवाडी, धारगाव, आंबीदुमाला, भोजदरी, पेमरेवाडी, कुरकुटवाडी, मसवंडी, कुरकुंडी, खंदरमाळवाडी, गण, जवळेबाळेश्वर, कवठेवाडी, सावरगाव, घुले, वनकुटं, कवठे खुर्द, खांडगेदरा, वरोडी पठार, खंदरमाळवाडी, आंबी खालसा, कवठे बुद्रुक, सारोळे पठार, माळेगाव पठार, बोरबनवाडी, महालवाडी आदी ठिकाणी बाळासाहेब कमीत कमी 80%वर चालणारे होते आणि 100%चं म्हणजे हे सत्यच होतं. परंतु मतमोजणीत बाळासाहेब मागच आहेत. म्हणजे बाळासाहेब बघा 5,000 2,000 4,000 आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 10,000 मागं पडलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस हा एक संशयाच्या भोवऱ्यामध्ये असलेली ही मतमोजणी झाली किंवा हे मतदान झालं असं एक म्हणायला काही हरकत नाही. हे नेमकं का घडलं त्याचा आपण नंतर माहिती घेणारच आहोत. तर या बोटाघाटामध्ये देखील हे बाळासाहेब मागच राहिलेले आहेत. त्यानंतर साकूर गटामध्ये जे महत्त्वाचं होतं, साकूर गटामध्ये जवळजवळ 90% बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव आहे साकूर गटामध्ये. आता साकूर गटामधले साकूर, जांभूळवाडी, नांदूर खंदळमाळ, जांबोद बुद्रुक, हिवरगाव पठार, बेरेवाडी, शेंडेवाडी, त्याच्यानंतर शिंदोडी, वरवंडी, त्यानंतर खरशिंद, कनशेवाडी, रणखांबवाडी, त्यानंतर कवठं मलकापूर, दरेवाडी, वरवंडी, शेळकेवाडी, कुंभारवाडी, चौदरवाडी, मांडवं, खांब आदी ठिकाणी
संपूर्णपणे म्हणजे हा जो भाग आहे, हा पूर्ण बाळासाहेबांना मानणारच आहे. त्यामुळे येथे बाळासाहेब मागं पडले हेही सर्वसामान्य मतदारांना आश्चर्यचकित करणारच असे ठरलेलं आहे. म्हणजे मग मग या भागामध्ये देखील बाळासाहेब परत पुढं जाऊ शकले नाही. ते 50च्या आतमध्येच म्हणजे 4-2 हजारांनी मागच राहिलेले आहेत. हा एक प्रकार यामध्ये आहे. आणि आता काही राहिलेल्या गावात जसे डिग्रस आहे, तिथं एक मोठं मंदिर आहे बुवाजी बाबाचं. ते लोकं बाळासाहेबांना खूपच मानतात. म्हणजे त्या समाजाची आपली. तर बुवाजीबाच्या मंदिरामध्ये त्यानंतर बाळासाहेब आपले रुईला गेलेले होते त्याच मंदिराच्या देवासाठी. तर मग हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, की बाळासाहेब मागं पडत का गेले? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग ह्या निवडणुकीमध्ये काही गौडबंगाल झालं का? तर झालं असणार हे 100%. कारण बोगस मतदान हे सर्व ठिकाणी झाले. आता त्याचं एक पुढचा भाग मी तुम्हाला दाखवतो. हे इथपर्यंत आले बाळासाहेब 10,000 मतांनी समजा हरले. पण पुढं नेमकं यामध्ये काय-काय घडलं ते एक बघत राहा. पुढं म्हणजे नंतर काही दिवस गेले. निवडणुकीचा निकाल लागला. सर्व काही गेलं. निवडणुकीमध्ये कोणी पैसे वाटले, साड्या वाटल्या, पैसे वाटले किंवा कोणी भोजनं, खानावळी सुरू केल्या वगैरे त्या भाग म्हणजे वाटावाटीचा त्याचा लाडक्या बहिणीचा योग किंवा पैसे वाटप हे सगळं झालं. परंतु जेव्हा कारखान्याच्या संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रश्न आला, त्यावेळेस मात्र मग हे लोक विरोधी का नाही राहिले बाबा? एक महत्त्वाचे तुम्ही एक लक्षात घ्या. त्यानंतर काय म्हटले ते विखे आणि थोरातांचं सेटिंग झालेलं आहे. त्यांनी त्यांचा कारखाना सांभाळा, यांनी यांचा कारखाना सांभाळा. असं काही होऊ शकत नाही. ते झाले नव्हते. कारण यांच्याकडं एक उमेदवारच नव्हते त्या भागाचे दुसरे. तर यामध्ये आता एक बघा, जे निवडून आलेले लोक आहेत हे आपल्या कारखान्यावर संचालक मंडळ, सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे निवडून आले. साकूर गटातून इंद्रजित खेमनर आणि सतीश वरपे हे निवडून आले आणि रामदास धुळगण हे एक निवडून आले. जोरे गटातून इंद्रजित थोरात, डॉक्टर तुषार देगे आणि विलास शिंदे हे निवडून आले. तळेगाव गटातून संपतराव गोडगे आणि रामनाथ कुटे हे निवडून आले आणि नवनाथ आरगडे हे पण निवडून आले. आता धांदरफळ गटातून पांडुरंग घुले, विजय राणे आणि विनोद हासे हे निवडून आले. त्यानंतर अकोले आणि जवळ गट याच्यातून गुलाबसाहेब देशमुख, संतोष हासे, अरुण वागचौरे हे निवडून आले. आता अनुसूचित जाती जमाती मतदारसंघामधून योगेश निवृत्ती भालेराव निवडून आले. महिला राखीव मतदारसंघातून लता बाबासाहेब गायकर निवडून आल्या आणि सुंदराबाई रावसाहेब डुबे ह्या निवडून आल्या. आणि भाटके विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून दिलीप श्रीहरी नागरे निवडून आले आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातून अंकुश बाळासाहेब ताजने हे निवडून आले. आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो, की तुम्ही जर एवढ्या मतांनी निवडून येता, की 10,000 मतं जास्त मिळून निवडून येता, तर तुमच्याकडं 50% ताकद 100% आहेच. ती कशी ताकद आहे, की लढायला सामना लढा देण्याची. पण तसं तुम्ही केलं नाही. का केलं नाही? त्याचं कारण काय? का तुमच्याकडे उमेदवार नव्हते. तुमच्याकडे म्हणजे विरोधी पक्षाकडे. आता जे आमदार आहेत, की जे 10,000 मतांनी निवडून आलेले, त्यांच्याकडे तसं नाही. आणि मग हे असं घडलं कसं काय बाबा? तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि तो एकंदरीत व्यवस्थितदृष्ट्यातून जर बघितलं, तर तुम्हाला तो मुद्दा एक लक्षात आला पाहिजे. तो म्हणजे ह्या राहुल गांधींनी आता जे सांगितलं, की महाराष्ट्रामध्ये 40 लाख बोगस मतदान झालं. 40 लाख. आपल्या संगमनेरमध्ये जर समजा एक बोगस मतदान 50,000 जरी झालं, तरी उमेदवार निवडून येतो. 1 लाख झालं तरी उमेदवार निवडून येतो. काय साधारण 10-15 लाख जरी 10-15 हजार जरी बोगस मतदान झालं, तरी तो उमेदवार निवडून येतो. म्हणजे त्यांनी ते सांगितलं, की एका घरामध्ये 80-80 मतदान आहे. म्हणजे ह्या राहुल गांधींनी सांगितलं. आणि दुसरं सांगितलं, काही मतदारांचे नाव आहेत तर फोटो नाही. फोटो आहेत, नावं आहेत, पण त्यांचे पत्ते नाही आहेत. म्हणजे हा कुठं राहतो? आणि ते स्वतः जाऊन तिथं बघितलं त्यांनी, की हे 80 माणसं या घरात आहेत का? ते तर कोणीच नाही. हे बोगस मतदान. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, हे नाव आहे आणि याचा पत्ता आहे. त्या पत्त्यात गेलं तर तिथं कोणीच नाही आहे. म्हणजे त्यानंतर एक फोटो काही लोकांचे नाही, नुसतेच नावं आहेत, परंतु मतदान झालं. तर हा महाराष्ट्रामध्ये एक अजून एक दुसरा की महत्त्वाचा मुद्दा आपण यामध्ये घेऊ, की हे बोगस मतदान हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 40 लाख झालं विधानसभेसाठी. आणि त्यामुळं
एक हे 232 लोक भाजपचे निवडून येतात. शरद पवारचे फक्त 10 लोक निवडून येतात. काँग्रेसचे फक्त 16 लोक निवडून येतात. म्हणजे हा एक चमत्कार असाही म्हणावा लागेल किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारचा भाग झालेला आहे. आणि इथं कोर्ट काय म्हटलं तर तुमचं पहा बाबा, आम्ही निवडणूक याच्यामध्ये काही भाग घेत नाही. अनेक जणांनी कोर्टात याचिका दाखल केलेल्या होत्या. तर आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो, की हे जे निवडणुकीचं म्हणजे मतदार नाही आहेत, सर्व काही नाही आहेत. तर ह्या निवडणुकीच्या नंतर जो कारखान्याची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मग हे लोक विरोधी का उभे राहिले नाहीत? हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये. आणि दुसरं, लाडक्या बहिणीचा जर प्रभाव म्हटला तर इतका काही लाडक्या बहिणीचा प्रभाव नाही आहे. कारण ह्या आपले जे हे होते, कोणाचे सुजय विखे यांच्या सभा साकूर, त्यानंतर अंभोरे, त्याच्यानंतर एक धांदरफळ आणि तळेगाव दिघे या 4 ठिकाणी झालेल्या महत्त्वाच्या आहेत. आणि या 4 ठिकाणी लोकं संपूर्ण त्यांच्या बाजूने गेले असं नाही आहे. पण हे असं कसं घडलं? तर यामध्ये घडलेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे तुमचं बोगस मतदान आणि त्यामुळे ह्या बाळासाहेबांचा पराभव झालेला आहे, हे आता आपल्याला सहजपणे समजून येऊ शकतं. कारण तसं जर बघितलं तर हे भाऊसाहेब वाकचौरे असो किंवा इकडचे तुमचे पारनेरचे खासदार लंके किंवा इकडं राहुरीमधील आपले प्राजक्त तनपुरे, या सगळ्यांची युती होतीच ना. मग असं का घडलं हे? कारण प्राजक्त तनपुरे तिथं पडले, परत ह्या लंकेची मिसेसही पडली. म्हणजे हा प्रकार काय झालेला आहे, हा सगळा बोगस मतदानाचा प्रकार झालेला आहे. आणि हे राहुल गांधींनी आता सांगितलं, आम्ही आमच्याकडं जवळजवळ मी 6-7 फूट उंचीचे जे कागदपत्र तपासले, त्याच्यामध्ये मला हे असं सापडलं आहे, की कुठं मतदारच नाहीत, कुठं काही नावं नाही, गावं नाही, सगळा बोगस प्रकार हा झालेला आहे. तर यामध्ये जे झालं ते काही नाही. पण इथून पुढे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही या बातम्या सांगू, त्यावेळेस तुम्हाला समजेल की कोण निवडून येतं ते आणि सत्य काय ते बाहेर येईल. आमचं ATM निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.